पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावलाय। रवींद्र धंगेकर यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता आणि याच प्रकरणामध्ये आजपासून न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। कोर्टानं रवींद्र धंगेकर यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत। रवींद्र धंगेकर विरुद्ध समीर पाटील यांच्या विरोधातली लढाई आता कोर्टात गेली आहे। 7 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला कोर्टानं हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। रवींद्र धंगेकरांना 7 नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल। आणि तक्रारदार समीर पाटील स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। समीर पाटील जी, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे? सुनावणी काल होती। कालच्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने धंगेकर या इस्माला समन्स इश्यू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मजकूर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या पद्धतीनं काही खोटे आरोप जे करत आहात किंवा त्यांच्या हिशोबानं जे खरे आरोप त्यांना वाटतात त्याचा निदान पुरावा द्यावा। त्यांनी पुरावा दिला नाही, माफी मागितली नाही, कुठलीच नोटीसला उत्तर दिलं नाही। त्याच्यामुळे आपण तो दावा दाखल केला। ती काल तारीख होती, पुढची तारीख 7 पडलेली आहे आणि आपण त्यात 50 कोटींची नुकसान भरपाई तसेच जाहीर माफी। समीर पाटील जी, आपल्यासोबत रवींद्र धंगेकर सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया घेऊया। धंगेकर जी, तुमचं काय म्हणणं आहे? नाताशा, मला काय लिगली कोर्टात न्यायालयीन कोर्टात जे काय मला उत्तर द्यायचं ते मी देईल, पण आता मला त्यांना नोटीसला उत्तर देताना आलं। दिवाळीचा सण होता आणि बाकीची बरीच कामं माझ्या मागे लागली होती। त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये काम करताना अनेक कार्यक्रम असतात, अनेकांचे कार्यक्रम करायचे असतात। त्यामुळे जरा थोडं वेळ लागलाय। तर मला न्यायालयात माझा समज आलं तर माझी बाजू मी न्यायालयात जाऊन मांडेल। समीर पाटील जी, न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडेन असं रवींद्र धंगेकर म्हणतायत। आतापर्यंत वेळ मिळाला नाही कारण अनेकांचे कार्यक्रम करायचे असतात, कार्यक्रम असतात असं ते म्हणतायत। खोटे आरोप केल्यानंतर त्याचे पुरावे ते काय सादर करणार आहे तेच मला बघायचं आहे। नसेल पुरावे दिले तर त्यांनी आपले नुकसान भरपाई द्यावी, माफी मागावी। आम्ही तो विषय बंद करू कोर्टामधून। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे होईल ते होईल। धंगेकर जी, तुम्ही एक तर मला विचारायला पाहतो माझ्यासमोर माझ्याशी कोण बोलणार, तुम्ही विचारायला पाहत होता आणि मी उत्तर हे न्यायालयात देईन परत, प्लीज असं मला कधी आणू नका कोणाच्या समोर। रवींद्र धंगेकर जी, समीर पाटील ज्यांनी तक्रार केली आहे, मानहानीचा दावा केलाय, ते तुमच्या आपल्यासोबत या ठिकाणी फोन लाईनवर आहे। समीर पाटील जी, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयात काय ते खरं खोटं होईल ते न्यायालयात येतील। आम्ही ऑलरेडी न्यायालयात गेलेलो आहे, काही अडचण नाही। आणि आपल्याला म्हणजे मी असं कधीच कोणाला व्यक्तिदोषातून काही करत नाही। माझ्यावर त्यांनी जाणून बुजून आरोप केले म्हणून मी कोर्टमध्ये गेलेलो आहे आणि जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मिळाली, त्याने अपॉलॉजी व्यक्त केली, माझ्यासाठी तो विषय संपेल त्यावेळेला। धंगेकर न्यायालयात आहे, बघू न्यायालयात काय काय होते। धंगेकर जी, तर धंगेकर यांचा फोन कट झाला आहे। दरम्यान समीर पाटील आणि रवींद्र धंगेकर हे आपल्या समोर होते। दोघांनाही धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। त्यामुळे आता 7 नोव्हेंबरला जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्याकडून कोणते पुरावे सादर केले जातात, ते नेमकं काय म्हणतात न्यायालयासमोर, याकडे लक्ष असेल।